ठीक आहे, लक्ष द्या. काय पाहिलं आपण याच्या अगोदर? महाराष्ट्राचे जसं काही प्रशासकीय दृष्टिकोनातून महाराष्ट्राची रचना आहे पूर्वीपासून. महाराष्ट्र कसा निर्माण झाला, महाराष्ट्र निर्माण होण्यापूर्वी कोणता प्रदेश होता, कोणता प्रांत होता, कुठला इलाका होता, तिथून आपण पुढे आलो. आणि महाराष्ट्र कसा निर्माण झाला ते पहा. मग प्रशासकीय दृष्टिकोनातून, प्रशासनाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राची कशा प्रकारे विभागणी केली, महाराष्ट्राचे कशा प्रकारे विभाग तयार केले, कसे जिल्हे तयार केले आणि कसे तालुके तयार केले. म्हणजे राज्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयापासून तहसील, हे सर्व आपण पद्धतशीर पाहिलेलं. लक्षात आलं म्हणजे? लक्षात ठेवा. आता पाहायची आहे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना भौगोलिक दृष्टिकोनातून. महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान, जगात महाराष्ट्राचे स्थान काय आहे आणि महाराष्ट्राचे भारतात काय स्थान, हे सिक्वेन्सने पाहायचंय. पाहायचं बरोबर, ठीक आहे, लक्षात ठेवा. आता पूर्ण जगाचा जर आपण विचार केला, पूर्ण जगाचा जर विचार केला तर त्यामध्ये भारत देश आहे आणि महाराष्ट्र हे त्याच्यातलं राज्य. पूर्ण जगाचा जर विचार केला तर भारताचं क्षेत्रफळ किती आहे एकूण? भारताचं एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर. किती? 32,87,263 चौरस लाख करोड. याच्यात लक्षात ठेवायचं नाही, ते थोडंसं हार्ड जाणार. 32,87,263 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ भारताचं आहे. जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के? 2.42%. किती आहे? जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताचं क्षेत्रफळ म्हणतो आम्ही तुम्हाला. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताचं क्षेत्रफळ आहे 2.42%. आता 2.42 क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? म्हणजे भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? 9.36%. किती आहे? हे महाराष्ट्र होय. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताचं क्षेत्रफळ आहे 2.42%. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 9.36%. किती? 9.36%. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागते? तिसरा. कितवा? पहिलं राज्य कुठलं? राजस्थान. कुठलं आहे? दुसरं राज्य मध्य प्रदेश आणि तिसरं राज्य महाराष्ट्र. ओके, लक्षात ठेवायचं. हे 3 राज्य. महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तिसरा क्रमांक लागते. क्षेत्रफळाचा जर विचार केला जगात भारताचा लोकसंख्येत कितवा क्रमांक लागते? दुसरा क्रमांक. कितवा क्रमांक? दुसरा क्रमांक. आणि भारतात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागते लोकसंख्येत? पाहिजा बरोबर. तो जो 7वा होय तो भारताचा पूर्ण जगात क्षेत्रफळात क्रमांक आहे. भारताचा जगात क्षेत्रफळात क्रमांक जर लागत असेल तर 7वा, लोकसंख्येत लागत असेल तर दुसरा. तसंच भारतात महाराष्ट्राचा लोकसंख्येत तिसरा क्रमांक आणि क्षेत्रफळात तिसरा क्रमांक आणि लोकसंख्येत दुसरा क्रमांक. 1 नंबरचं उत्तर प्रदेश. लोकसंख्येत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागते आणि भारताचा दुसरा क्रमांक लागते. लक्षात येऊ लागलं काय म्हणतो मी मला? जगात भारताचा क्रमांक जर विचारात घेतला लोकसंख्येत तो दुसराच आहे आणि महाराष्ट्राचा भारतात जर विचारात घेतला लोकसंख्येत क्रमांक किती आहे? दुसराच क्रमांक आहे. आपण जास्त दूर राहतो. आता 2021 ची लोकसंख्या मोजणी झाली की मग झालं वांदे आहेत आपले. 200 कोटी झाली रे बा. आय थिंक झाली. जशी 10 वर्षात 200 लोकसंख्या वाढली असेल. हे 136 123 तर बाबा 1 अब्ज 23 कोटी 1 अब्ज 36 कोटी हे 2011 ची लोकसंख्या होय. बरोबर नाही काय? आता 150च्या वरती गेली काही विषयच नाही. 150च्या वरती ती लोकसंख्या गेलेली काही प्रॉब्लेमच समजून आलं काय? म्हणून जगात भारताचा लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून क्रमांक लागते दुसरा आणि महाराष्ट्राचा भारतातला क्रमांक लागते दुसरा. 1 नंबर उत्तर प्रदेश, 2 नंबर महाराष्ट्र. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता भौगोलिक दृष्टिकोनातून नकाशावर जर आपल्याला लक्षात घ्यायचं असलं तर भारताचं स्थान कुठे आहे जगात? भारताचं स्थान कुठे आहे? हाय जो काय हो असं समजा की हा जग आहे
ठीक आहे. ओके. जगात किंवा जगाचे समान दोन भाग केलेले आहेत अक्षवृत्ताने. कुणी? आणि असे मग अक्षवृत्ते पसरलेले आहेत. ठीक आहे. पाय जगाचे उभे समान दोन भाग तयार केलेले आहेत रेखावृत्तांनी. कुणी? आता या चार कोणत्यापैकी भारत कोणत्या कोणत्यात आहे सांगा. पाहिजा आडव्या दोन भागांचा विचार करू. आडव्या दोन भागापैकी उत्तर दिशेला की दक्षिण दिशेला? इकडे. हा या साईडला आहे. आता उभ्या दोन भागांचा विचार करू. पश्चिमेला की पूर्वेला? म्हणजे या भागात असू शकते काय? बरोबर आहे की नाही? भारत उत्तर गोलार्धात आहे आणि पूर्व गोलार्धात आहे म्हणून पूर्वोत्तर गोलार्ध म्हणतात. काय म्हणतात? पूर्वोत्तर गोलार्ध. भारताचं स्थान इथे आहे मित्रांनो. भारताचं स्थान कुठे आहे? इथे आहे. जवळपास थोडं वरती घेईल कारण भारतातून कोणतं वृत्त गेलेलं आहे? कर्क वृत्त गेलेलं. इथल्या जवळपास भारताचं स्थान पाहिजे. ठीक आहे. आता आपण महाराष्ट्र शिकलो म्हणून या भारताच्या पुढीकडे जाऊ. भारताच्या आतमध्ये इथल्या जवळपास महाराष्ट्राचं स्थान. महाराष्ट्र पारे भाऊ हा जग, हा भारत आणि त्याच्यात आहे महाराष्ट्र आणि त्याच्यात आपण राहतो. आपल्याला कोण ओळखणार आहे का? ओळखू शकते कोणी? तुम्हाला वाटते काय एवढा सर्व जग आहे त्याच्यात हा भारत आहे, भारतात एवढासा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यावर आपण तर दिसून नाही ना. मग ते सूक्ष्म जीवासारखे जाऊन आपण आपल्याला त्या याला पाहावं लागेल. काय? मायक्रोस्कोपने पाहावं लागेल. त्याचं झूम करू करू झूम करू करू. मोबाईल वर तर झूम केला दिसत नाही. फाटत जाऊन मोबाईलचा कॅमेरा फुटायचा पाहिजे. बरोबर नाही काय? पद्धतशीर पाहिजे. ठीक आहे. लक्षात ठेवा महाराष्ट्र येते. आता भारताच्या नंतर भारताची जेव्हा आपण प्राकृतिक रचना शिकू, भौगोलिक रचना शिकू तेव्हा आपण ते शिकू. पण महाराष्ट्राचं स्थान, आता स्थान कसं निश्चित केलं जात असते? तर रेखावृत्तावरून निश्चित केलं जात असते. कशावरून? रेखावृत्तावरून आणि अक्षवृत्तावरून म्हटलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम होणार नाही. अक्षवृत्त कोणत्या दोन अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे आणि कुठल्या दोन रेखावृत्ताच्या दरम्यान आहे यानुसार स्थान निश्चित होत. मग जसं भारत आहे तसंच महाराष्ट्र. महाराष्ट्र दोन कोणत्या अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे आणि कुठल्या दोन रेखावृत्ताच्या दरम्यान आहे असं स्थान निश्चित केलं जात असते जगात. कुठलंही राज्य असेल, कुठलंही राष्ट्र असेल असं स्थान निश्चित होते. बिकॉज पूर्णचे पूर्ण पृथ्वीवर नैसर्गिक दृष्ट्या नाही, नैसर्गिक दृष्ट्या त्या आखलेल्या आहे. असं अक्षवृत्ताचं आणि रेखावृत्ताचं जाळं निर्माण झालेलं आहे आणि त्या अक्षवृत्ताच्या रेखावृत्ताच्या माध्यमातून जगात एखाद्या ठिकाणाचं स्थान निश्चित केलं जाते. जगाची वेळ निश्चित केली जाते. जेव्हा आपण वेळ प्रणाली पाहू, जगाची वेळ प्रणाली पाहू, काय म्हणतात वेळ प्रणालीला? पण जीपीएस म्हणजे काय होते? ग्लोबल पाहिजे शोध जा. वेळ प्रणाली जी आहे जगाची त्याला काय म्हणतात आहे की नाही? शोधावा लागेल. प्रत्येक लेक्चर मध्ये तुम्हाला एक ना एक प्रश्न असते, तो तुमच्या जबाबदारीने तुम्हाला घरी जाऊन शोधावा लागेल. थोडीशी शोधक बुद्धी ठेवा, सर्व प्रश्न सॉल्व्ह होत जातात. आणि या जगात असं काहीच नाही जे भेटू शकत नाही. गुगलवर टाकायची गरज आहे, गुगलवर टाकायची गरज आहे. बरोबर आहे की नाही? फक्त ते ऍडव्हर्टाइजमेंट असतात टीव्हीवर, मॅटासारखं करायचं नाही. काही विचारतात नाही गुगलले, विचारतात का? काही विचारतात काय? ऍडव्हर्टाइजमेंट पाहिजे तुम्ही मुलाची एका गुगलने विचारते, काय विचारते, काय विचारते, अरे काही विचारता काय? आपल्या कामाचं आहे तेच विचारायचं. समजून आलं काय? पाहिजे बघा, समजून घ्या, पद्धतशीर समजून. ओके. काही नाही, जे आपल्या कामाचं आहे तेच आपण विचारलो, तेच आपल्याला विचारून घ्यावं लागेल. मग आता अशा प्रकारे जे स्थान आहे ते निश्चित केलं जाते. वेळ जी आहे ती निश्चित केली जाते. अक्षवृत्त रेखावृत्ताच्या माध्यमातूनच निश्चित केली जाते. मग जसं भारताचं स्थान आहे पूर्व गोलार्ध आणि उत्तर गोलार्धात, म्हणजे पूर्वोत्तर गोलार्धात भारताचं स्थान आहे, तसंच महाराष्ट्राचंही स्थान पूर्वोत्तर गोलार्धातच आहे जगाच्या. ओके. आणि महाराष्ट्रात म्हटलं तर पश्चिमेकडे, कुठे? भारतात म्हटलं तर कुठे? पश्चिमेकडे.
भारताच्या पश्चिम भागात महाराष्ट्र वसलेला आहे. जगाचा जर विचार केला तर पूर्वोत्तर गोलार्धात वसलेला आहे. पण एक्झॅक्ट रेखावृत्ते आणि एक्झॅक्ट विषुवृत्ते जर आपल्याला माहित पाहिजे किंवा माहित असतील तर आपण मोठ्या प्रमाणात आन्सर देऊ. कितीतरी पेपरला प्रश्न आलेले आहे, कितीतरी पेपरला प्रश्न आले. ठीक आहे. महाराष्ट्राचं स्थान, मग महाराष्ट्राचं स्थान पाहिजे हे दिसून आलं तुम्हाला. हे लाईन हे होय रेखावृत्ती उभे असतात आणि वरची लाईन दिसून आली तुम्हाला ते होय बरोबर आहे की नाही. मग महाराष्ट्राचं स्थान आहे 15.44. 15 काय उत्तर अक्षवृत्त काय नक्की हो हो म्हणत जा. उत्तर अक्षवृत्त ते 22.6. ओके. उत्तर अक्षवृत्त ओ बाबू पाहिजे रे बा. 15.44 हे उत्तर अक्षवृत्त म्हणजे या उत्तरेकडचं अक्षवृत्त हे हे वय अक्षवृत्त. आडवे असतात ते अक्षवृत्तच ना. आणि 22.4 हे वय वरचं अक्षवृत्त. आणि या दोन अक्षवृत्ताच्या दरम्यान महाराष्ट्र आहे. या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यान काय आहे महाराष्ट्र आहे. हे वय अक्षवृत्तीय विस्तार महाराष्ट्राचा. कोणता विस्तार म्हणतात त्याला. आता पाहू आपण रेखावृत्तीय विस्तार. उत्तरच का म्हटलं कारण या उत्तर भागात आहे म्हणून उत्तर. अक्षवृत्त कोणत्या साईडची होय उत्तर साईडची म्हणून उत्तर अक्षवृत्त असं म्हटलेलं. त्यानंतर रेखावृत्तीय विस्तार जर आपण घेतला तर 72.36 पूर्व रेखा ते 80.84 54 80.54 पूर्व रेखा. म्हणजेच हे उभं रेखावृत्त 72 आणि हे दुसरं उभं रेखावृत्त 80. हे दोन रेखावृत्ताच्या दरम्यान महाराष्ट्र. या दोन अक्षवृत्ताच्या दरम्यान महाराष्ट्र. हा रेखावृत्ती विस्तार महाराष्ट्राचा. अक्षवृत्ती विस्तार समजलं तुम्हाला नाही काय होय कुठून आलं कायच्या सोबत तोंडी लावा लागते काहीच समजत नाही. पाठांतरच करा बिडा रे बा डोरो जमणार आहे काय. त्याची मूळ संकल्पना जर आपल्या लक्षात आली तर सर्व गोष्टी क्लिअर होत. हे आहे मूळ संकल्पना. नाहीतर मग काय होईल करूच राहतो आपण. अरे 5-5 वर्ष अभ्यास करेपर्यंत माहित होत नाही की रेखावृत्ती विस्तार याले म्हणतात, अक्षवृत्ती विस्तार याला म्हणतात. कारण येथे 15.44 बरोबर उत्तर अक्षवृत्तच का घ्यावं, उत्तर बरोबर अक्षवृत्तच घ्यावं का घ्यावं, पूर्व बरोबर रेखावृत्तच का घ्यावं हे समजायला दिवस चालले. म्हणून कन्फ्युजन होणार. हे मूळ संकल्पना की कशा प्रकारे अक्षवृत्ती विस्तार रेखावृत्ती विस्तार असते, कशा प्रकारे अक्षवृत्ती विस्तार समजून आलं काय. बिकॉज पूर्ण पृथ्वीवर अक्षवृत्ताचे रेखावृत्ताचे जाळे निर्माण झाले आहे. हे पद्धतशीर आपल्याला समजलं पाहिजे. रेखावृत्त का पूर्वी म्हटले कारण इकडले रेखावृत्त वेगळे इकडले रेखावृत्त वेगळे. कारण दोन भाग केले ना आपण. उभय किती भाग केले 2 भाग. ही दिशा कोणची पूर्व, ही भाग कोणची पश्चिम. हे आपण कोणत्या दिशेचा पूर्व भागात. म्हणून हे उभे रेखावृत्त आहे कोणत्या भागातले आहे पूर्व रेखावृत्त आहे म्हणून पूर्व रेखावृत्त. जर आपण इकडे असतो तर मग पश्चिम रेखावृत्त म्हटलं असतं. आडवे 2 भाग झाले हे उत्तर आणि दक्षिण. म्हणून आपल्याला अक्षवृत्त कोणते म्हटले आडवे पसरलेले आहे हे उत्तरेकडचे अक्षवृत्त म्हटले म्हणून उत्तरेकडून जायचं. हे होय महाराष्ट्राचं स्थान पूर्ण जगात. महाराष्ट्राचं स्थान पूर्ण लक्षात येऊ राहिलं तुमच्या नक्की पाहिजे. प्रत्येक गोष्टीची मूळ संकल्पना त्या गोष्टीचं मूळ कुठे आहे ते समजलं पाहिजे. परिस्थिती अशी आहे जे शिकवते त्यालाही माहित नसते, जे शिकणारे असते त्याला काही घेणं नसते. जे शिकवते ते शिकव, पैसे आमचे मायबाप देऊ राहिले आम्ही देतो तुले काही विषयच नाही. मोठ्या बिल्डिंगा बांध मोठ्या मोठ्या आम्हाला काही घेणं. आमच्या बिल्डिंगा होऊ झाल्या कमी काही फरक पडत नाही. लक्षात आलं का तुमच्या काय म्हणतो मी महाराष्ट्राचा विस्तार लक्षात आला काय. त्या महाराष्ट्राचा एवढा विस्तार सांगण्यासाठी तुम्हाला एवढं सर्व करून दाखवावं लागलं. पण कॉन्सेप्ट एक वेळेची क्लिअर होणार
समजलं काय? महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आणि महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार दोन्ही गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे की अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे, त्यानुसार महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जास्त आहे की उत्तर दक्षिण लांबी जास्त आहे हे ठरणार आहे. आता याच्या दरम्यान काय जास्त भरत आहे पहा. 15-22 च्या मध्ये किती अक्षवृत्ती उराले आणि 72 आणि 80 च्या दरम्यान किती रेखावृत्ती उराले पहा. म्हणजे त्यानुसार लांबी ठरणार. पाहिजे रे बाबा, आपण बरोबर पद्धतशीर एखाद्या कडा गुंतवत निवडलो, पूर्ण त्याचा साखळी दाड असा करत नेलं, पद्धतशीर अभ्यास होते. समजून घ्या बरोबर काय म्हणतो आम्ही. या दोघांच्या दरम्यान 15 ते 22 च्या दरम्यान किती अक्षवृत्ती आहे सांगा. ऑलमोस्ट जर विचारात घेतलं तर किती. ठीक आहे. आणि 72 आणि 80 च्या दरम्यान किती आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे जवळपास थोडा किंचित एका याचा फरक आहे की नाही. एकाचा फरक. बरं, आता हे 7 15.44 ते 22.6 कोणचा होईल विस्तार. असा होईल की असा. हा ना पाहिजे. इथे किती 7 समजा. बरोबर आहे. उभा किती. हे महाराष्ट्राचा नकाशा लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि आडवा किती. हा जास्त असेल आडवा की उभा जास्त असेल. झाली संकल्पना क्लिअर. येतेच कॉन्सेप्ट क्लिअर झाली की महाराष्ट्राचा आडवा जो काही विस्तार आहे तो जास्त. म्हणजे आडवा म्हणजे कोणती दिशा. म्हणजे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम जो काही विस्तार आहे तो जास्त आहे. महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार जो आहे तो झालं क्लिअर. हे आहे पूर्व पश्चिम 800. एकाचा फरक आहे किती. एकाचाच फरक आहे किती. झालं तेवढंच लक्षात ठेवावं लागतं. हा 8 आणि तो 7 आहे म्हणजे कितीचा फरक असावा. 8 म्हणजे 800 आणि 7 म्हणजे हो ना बाबा तेच आहे. समजून आला काय म्हणतो मी तुम्हाला. कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. बरोबर आहे की नाही. ऑलमोस्ट आपला अभ्यास होईल अशा प्रकारच्या तरी कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार जर लक्षात घेतला तर जवळपास 700 किलोमीटर. समुद्र किनारा 720 चा भरते हा पाहिजे. पण समुद्र किनारा वाढलेला आहे म्हणून. पण आपण सरासरी त्यांचा जर महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार जर लक्षात घेतला तर 700 किलोमीटर. किलोमीटर आहे ना की मीटर आहे. किलोमीटर. आणि पूर्व पश्चिम लक्षात घेतला तर महाराष्ट्राचं या टोकापासून या टोकापर्यंतचं अंतर आहे 800 किलोमीटर आणि या टोकापासून या टोकापर्यंतचं अंतर आहे 700 किलोमीटर. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी विचारणार आहे पेपरला. दुसरी गोष्ट, दुसरी कॉन्सेप्ट महाराष्ट्राची लांबी उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. समजून आलं काय. आलं का लक्षात. नक्की पाहिलं. ठीक आहे. आता पाहू आपण पुढची गोष्ट. महाराष्ट्र जेथे विस्तारलेला आहे त्याच्या आजूबाजूला असलेले प्रदेश. काय पाहायचं आहे आपल्याला. हे लिहितो काळजी नको. महाराष्ट्राच्या सीमा. महाराष्ट्राच्या काय सीमा. उत्तर दक्षिण लांबी 700 किलोमीटर आणि पूर्व पश्चिम लांबी ठीक आहे. पूर्व पश्चिम लांबी किती 800. ओके लक्षात येऊ राहिला आता तुमच्या. आता महाराष्ट्राला 2 प्रकारच्या सीमा आहेत. एक राजकीय सीमा आणि एक नैसर्गिक सीमा. किती सीमा. राजकीय आणि पहिले बहुराष्ट्रीय. पहिले काय पाहायचं. राजकीय म्हणजे कोणत्या कोणत्या राज्यांची लागलेली आहे ते. ठीक आहे. आणि राज्यांसोबतच केंद्रशासित प्रदेशाची असेल ते पण. ओके पाहिजे बरोबर पहा. लक्ष द्या. आता महाराष्ट्राच्या जर उत्तरेकडे आपण विचार केला. उत्तर म्हणजे वरची दिशा ना. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे कोणतं राज्य आहे. मध्य प्रदेश. कुठला आहे मध्य प्रदेश. बरोबर. एक पूर्वेकडे. दक्षिणेकडे तेलंगणा कर्नाटक आणि गोवा. काय आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे. बरोबर आहे की नाही. म्हणजे ते आपल्याला शिकायची आवश्यकता. महाराष्ट्राच्या वायव्येकडे दमण व एकत्रित झालं का. आता दमणदीव कशासोबत एकत्रित झालं काय. दादरनगर हवेली दमणदीव एकत्र झालं काय. नक्की झालं. पाहिलं पद्धतशीर लक्षात ठेवा. कारण केंद्रशासित प्रदेशात 8 झाले भारतात. किती झाले 8. कारण तिकडले 2 निर्माण झाले हा एकत्र झाला.
ते 2 आणि 7 होते तर एक एकत्र झाला 6 7 2 8 बरोबर की नाही 8 आहेत ते लक्षात. पहिले राज्यभूमी गुजरात, दुसरं मध्य प्रदेश, इकडे छत्तीसगड कोणचं येते आंध्र प्रदेश नाही ना पहिले आंध्र प्रदेश त्यानंतर येथे कर्नाटक येथे किती राज्य आहेत गुजरात 1 मध्य प्रदेश 2 छत्तीसगड 3 कर्नाटक 4 आंध्र तेलंगणा 4 कर्नाटक 5 गोवा. आता सांगा केंद्रशासित प्रदेश एकच आहे नक्की तो चिटकलेला एकदम म्हणजे त्याला सीमा लागलेली आहे कोणचा दादरा नगर हवेली किंवा दीव दमण दोन्ही पद्धतशीर लक्षात ठेवा ते एकत्रित झालेले आहे. ठीक आहे ओके म्हणजे आपल्याला आता उत्तरेकडची सीमा कोणतं राज्य वायव्येकडे पूर्वेकडे पाहिजे हे दिशा कोणची आग्नेयेकडे पहिले आंध्र प्रदेश होतो आता कुठलं त्यानंतर दक्षिणेकडे कर्नाटक आणि गोवा असं नाही घ्यायचा कारण महाराष्ट्राचं टोक असं समजलं जाते सिंधुदुर्ग आहे. महाराष्ट्र टोक काय पेपर मध्ये एवढा सोपी प्रश्न आलाय की महाराष्ट्राचा सामान्यतः आकार कसा आहे महाराष्ट्राचा आकार त्रिकोणाकृती आहे. कोणता आहे त्रिकोणाकृती. पूर्वेकडे जात असताना तो जो काही पट्टा आहे महाराष्ट्राचा जे काही प्रदेश आहे तो चिंचोळा होत जातो अरुंद होत जातो आणि जसं जसं पश्चिमेकडे येते तसं तसा रुंद होत तसंच हे महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा पट्टा चिंचोळा आहे म्हणजे अरुंद आहे आणि वरती जसं जसं जाते तसं तसं रुंद होत जाते पण ऑलमोस्ट सर्वसाधारणपणे त्याचा आकार कसा आहे त्रिकोणासारखा आहे. समजून आलं पाहिजे लक्षात. आता हे सर्व सीमा पाल्या 6 राज्यांचे आहेत आणि एक केंद्रशासित प्रदेश जर आपण लक्षात घेतला तर तो आहे. ओके लक्षात येऊ राहिलं कोणत्या दिशेला कोणतं राज्य आहे हे आपल्या लक्षात राहिलं. त्याही पलीकडे जाऊ थोडा आतमध्ये अभ्यास करायचा आहे की कुठल्या राज्याला कोणत्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत. ठीक आहे पाहिजे आता महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यांच्या कोणत्या राज्याला सीमा लागलेल्या आहेत. पहिले घेऊ गुजरात. कुठला ह्या गुजरात काय म्हणजे पालघरची लागली हे काय बरे इथे थोडंसं वेगळं म्हणून नकाशावर अभ्यास करावा. दमनदीव होय हो म्हणा हो म्हणायचं लक्षात ठेवा. दमनदीव आहे दमनदीव गॅसची मोठी कंपनी आहे ना ती दमनला वेगवेगळ्या कंपनीज आहेत. बरं हे दमन आहे ओके दमनची लागली. ओके दमनला कोणत्या राज्याला लागल्या पहिले येथे लिहितो बघूया. दमन नंतर पाहू पहिले गुजरात घेऊ. गुजरातच्या पालघरची एक आहे हे पालघर आहे. पालघर इथपर्यंत जाते म्हणजे पालघर आहेच आहे पालघर. ओके दुसरा आहे का कोणतं नाशिक. त्यानंतर पुणे इकडे लक्ष द्या तिकडे कुठे नाही लक्ष द्या. धुळे आहे काय हो हे एवढा भाग आहे एवढेच आहे सीमा. धुळेची किती आहे धुळे. त्यानंतर हा नंदुरबारचा हा याची नंदुरबारची आहे. ओके आणखी कोणती आहे झाला हे इथपर्यंत आहे इथपर्यंत झाले जवळपास. ठीक आहे पाहिजे बस एवढेच आहेत पण 4च आहेत नक्की विकास काही प्रॉब्लेम नाही. 4 जिल्हे गुजरातची किती जिल्ह्याची सीमा किंवा गुजरातला किती जिल्ह्यांची सीमा लागली महाराष्ट्रातल्या हे महत्वाचं आहे. हे विचारतात ना पेपरला लक्षातच ठेवायचं पद्धतशीर लक्षात ठेवा. गुजरात नंतर मध्य प्रदेश हे इथून पुढे आता मध्य प्रदेश चालू राहील मित्र. नंदुरबारची आहे आंबा आराम नंदुरबार धुळेची आहे नक्की बर धुळे. जळगावची आहे काय म्हणजे तिघायची आहे बेरी. बुलढाणा अमरावतीची नक्की आहे ना नागपूरची नाही असेल ना नक्की आहे. वर्धेची नाही आहे बर. भंडाराची आहे काय की गोंदी आहे भंडारा म्हणजे दोन्ही आहे बर. किती जिल्हे अरे वा
किती जिल्हे? 1 2 3 4 5 6 7. मध्य प्रदेशला किती जिल्ह्यांची सीमा लागली महाराष्ट्रातल्या? किती जिल्ह्यांची? 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे मध्य प्रदेशला महाराष्ट्रातल्या. ठीक आहे. आता येऊ पूर्वेकडे. छत्तीसगड. गोंदिया आहे, भंडारा नाही आहे ना. हे दिसून राहील तुम्हाला रेश. हे वय त्याची सीमा आपली. मध्य प्रदेश इकडे आहे, इकडे भंडारा, सॉरी छत्तीसगड आहे. गोंदियाच आहे, भंडारा नाही आहे. गोंदिया, गडचिरोली पण आहे. त्यानंतर बस दोनच आहेत का? नक्की गोंदिया आणि गडचिरोली. छत्तीसगड 2 जिल्हे. हे सीमा आहे. हे वय छत्तीसगड इकडनं खाली. मग आता पुढे दुसरं राज्य चालू होतं, पुढे तेलंगणा. गडचिरोलीची आहे. हो गडचिरोली. आंबा, चंद्रपूर आहे. चंद्रपूर. यवतमाळ पण आहे. यवतमाळ. बस नांदेडच आणि नांदेड. बस 4च आहेत. नक्की की 5 आहेत? 4. बरं. त्यानंतर पुढचं नांदेड घ्या ना. नांदेड आहे. हे पाय, हे सीमा होय. हे एवढा भाग आहे नांदेडला. आहे की नाही? मोठ्या बारीक सारी गोष्टी आहे ते आपल्याला नकाशावरच लक्षात. पहिला जिल्हा आहे नांदेड. दुसरा लातूर. त्यानंतर सोलापूर आहे ना. कोल्हापूर आहे काय? बरं. सिंधुदुर्ग नाही आहे. हे इथे पहा ना बाबा, हे खालचं सिंधुदुर्ग येते ना. आहे आहे ना. पाहिजे रे. हे सिंधुदुर्ग आहे. हे वय सिंधुदुर्ग आहे. हे सिंधुदुर्ग आहे. ओके. सिंधुदुर्ग चुका आहे. थांबा ना. गोवा. गोवा महाराष्ट्रात आहे काय? नाही आहे. आता येऊ गोवाकडे. गोव्याला किती राज्याचे जिल्ह्याचे? कोणचा? नक्की? किती जिल्ह्यांच्या कुठल्या राज्याला सीमा लागलेल्या आहे हे समजलं. आणि एक घेऊ आता दमण दीव. दमण कुठला? नक्की? बस पालघरच, काहीच नाही दुसरं. नाशिक आहे नाही आहे. फक्त पालघर. पार पद्धतशीर पा फक्त. तिकडलं मग गुजरात. त्याचं काय आपल्याला प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हे होय महाराष्ट्राच्या राजकीय सीमा. कुठल्या सीमा? सर्वात जास्त जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागलेली आहे? मध्य प्रदेश. किती राज्य, किती जिल्हे? 8 जिल्हे. 2 नंबर कर्नाटक. कुठला आहे? किती जिल्हे? तिथेच लिहिलेले आहेत. 7 आहेत. 6 आहेत. पाहून घ्या बरोबर. 1 2 3 4 5 6 7. सर्वात जास्त मध्य प्रदेश आहे. 8 जिल्हे. 2 नंबर आहे कर्नाटक. 3 नंबर तेलंगणा. 4 जिल्हे. 4 नंबर गुजरात पुढे 4. त्यानंतर छत्तीसगड किती? 2 आहे. आणि गोवा, दमण दीव. सिक्वेन्सच लक्षात राहिला पाहिजे. कुठल्या राज्याला कुठल्या जिल्ह्यांच्या सीमा आहेत आणि किती जिल्ह्यांच्या सीमा आहे हे पद्धतशीर लक्षात राहिलं. आता सर्वात जास्त लांबीची सीमा महाराष्ट्राला कोणत्या राज्याची आहे? मध्य प्रदेशची. कुठल्या राज्याची आहे? मध्य प्रदेशची आहे. समजून राहिलं काय? पाहिजे किती असावी?
ऑलमोस्ट पुस्तकात दिलेले आहे, काळजी नका करू. शोधायचं किती किलोमीटरची लांबी आहे, किती किलोमीटरची सीमा आहे. महाराष्ट्राला मध्य प्रदेशची किती किलोमीटरची सीमा आहे, छत्तीसगड बरोबर किती किलोमीटरची सीमा आहे, तेलंगणा बरोबर किती किलोमीटरची सीमा आहे, कर्नाटक बरोबर किती किलोमीटरची सीमा आहे, गोव्या बरोबर किती किलोमीटरची सीमा आहे, अंदमान द्वीप बरोबर किती किलोमीटरची सीमा आहे. हे सगळं तुम्ही लिहून घ्या. शोधणे, लिहिणे मी देऊ शकतो, पण मग तुमच्याकडे कामं नाही येतील ना, रिकामे कामं. मग फोन करा रे, मग उद्या येऊ की नाही येऊ, हाय की नाही क्लास. त्याच्यापेक्षा तुमच्या मग कामं लावलेले बरे आहे की नाही. गाड्याच बंद आहेत, मग मला कात्रणच पाठवतात बातम्याचे, चुकीच्या बातम्या. अरे हे असं राहिलं, थांब ना बा, आहे ना थोडंसा, बरोबर नाही काय. टेन्शन घ्यायचं, शोधायचं कुठल्या राज्याला किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत ते आपण काढलंच. आता किती किलोमीटरची सीमा आहे हे आपल्याला काढावं. सर्वात मोठी सीमा आहे आपल्याला मध्य प्रदेशची. कोणत्या राज्याची? 2 नंबरला आहे आपली. आता लांबीच्या दृष्टिकोनातून पाहू, जिल्ह्यांच्या नाही, पाहिजे बरोबर. एवढा तरी कॉमन सेन्स पद्धतशीर आपल्या लक्षात आला पाहिजे, बरोबर आहे. 2 नंबर आहे. 3 नंबर तेलंगणा की छत्तीसगड. आता काय ना, हे असं तिरपदार पाहिजे, त्यात आपण लक्ष देत नाही ते, बरोबर का नाही. म्हणून 3 नंबर तेलंगणा, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर आणि 7 नंबर. सर्वात जास्त सीमा कुठली? मध्य प्रदेश. सर्वात कमी सीमा कोणत्या राज्याची? राज्य म्हटलं मी तुम्हाला, गोवा. सर्वात कमी महाराष्ट्राला सीमा लागली कोणत्या राज्याची? तर गोव्याची, बरोबर आहे की नाही. आणि कुठलं केंद्रशासित प्रदेश म्हटलं तर समजून आलं काय म्हणून? नक्की काही प्रॉब्लेम नाही. 6 राज्यांची सीमा महाराष्ट्राला लागलेली आहे, राजकीय सीमा. 6 राज्य आहेत ना, आणि 1 केंद्रशासित प्रदेश. एकूण 7 राज्यांची किंवा 7 प्रदेशांची सीमा महाराष्ट्राला लागलेली आहे. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, थोडा आतमध्ये जाऊ. असे किती जिल्हे आहेत की ज्यांना 2 राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत? महाराष्ट्रातले असे जिल्हे की ज्यांना 2 राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत. पाहिजे बरोबर. आता पाहिजे कायच्या काय त्या सारखे येतात, आपण अंडरलाईन करू. गुजरातमध्ये याला याच्यात, बरोबर आहे की नाही. ओके, थोडी याच्यात पण आहे, याच्यात जळगाव आहे काय, याच्यात. त्यानंतर गोंदिया याच्यात आहे, याच्यात आहे, बरोबर आहे. गडचिरोली याच्यात आहे, पुढे नांदेड याच्यात पण आहे, याच्यात. त्यानंतर सिंधुदुर्ग याच्यात पण आहे, पालघर याच्यात पण आहे, आणि बरोबर का नाही. पाहिजे आता किती असे जिल्हे आहेत ज्यांना 2 राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत? एक आहे पालघरला बाजूला ठेवू, कारण त्याला एक केंद्रशासित प्रदेश आणि 1 राज्याची सीमा लागलेली आहे. नंदुरबार एक नंदुरबार. थोडा 2 धुळे, 3 गोंदिया, 4 5 6 आणि जर आपण तिकडे पालघर लक्षात घेतला, दमण दीव, तर मग त्याच्यात काही 7वा येईल, बरोबर आहे की नाही. 7 असे जिल्हे आहेत महाराष्ट्रात की या 7 जिल्ह्यांना एकापेक्षा जास्त राज्यांची किंवा केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागलेली आहे. प्रश्न येतो, ठेवेलच असतो, लक्षातच ठेवायचं. आपण जेवढं डीप मध्ये जाऊ तेवढं लक्षात ठेवायचं की आपलं फ्युचर ब्राईट आहे. पुढे आपण मोठी पोस्ट काढू, जेवढा आपला डीप मध्ये अभ्यास येईल तेवढा, बरोबर आहे की नाही का. मग महाराष्ट्राची राजधानी काय, महाराष्ट्राची आर्थिक राजधानी काय, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती, महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी कोणती, ते नाही. ते प्रश्न स्तरावर आपण करून, तो अभ्यासाचा विषयच नाही, तो तुमचा पर्सनल विषय आहे, तो पर्सनली करून घ्यायचा. समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला. आता पुढे आपण काय पाहिलं की असे 7 जिल्हे आहेत, 7 की 6, 7. जर आपण पालघरला पकडलं तर 7 असे जिल्हे आहेत ज्यांना एकापेक्षा जास्त राज्यांची सीमा लागलेली आहे. तेही लक्षात असलं पाहिजे, कारण पेपरमध्ये प्रश्न येईल की गोंदिया जिल्ह्याला कोणत्या 2 राज्याची सीमा लागलेली आहे. कारण जेव्हा आपण पुढे आंतरराज्यीय व्यवहार शिकू तेव्हा महाराष्ट्रातील गोंदियाला जर 2 राज्याची सीमा आहे, तर मग गोंदियामधून दोन्ही राज्यासोबत आपण व्यवहार करू
एका ठिकाणाहून दोन्ही राज्यासोबत आपण व्यवहार करू शकतो. फॉर एक्झाम्पल येथे जर गोंदियामध्ये हे सीमा आहे, येथे जर आपण एखादं स्पॉट असेल आपलं, तर इथून आपण इकडेही सप्लाय करू शकू आणि इकडे पण सप्लाय करू शकू. जर आपण इथून सप्लाय करू, येथे एक स्पॉट निर्माण करावं लागेल, येथे एक स्पॉट निर्माण करावं लागेल. त्याचे मग ट्रान्सपोर्टेशनचे खर्च वेगळे, त्याची सुरक्षा वेगळी, सर्व गोष्टीत काय वाढणार आहे, त्याचा खर्च वाढणार आहे. सो ते होऊ नये अशा दृष्टिकोनातून हे जे जिल्हे असतात ते महत्वपूर्ण असतात. समजून आलं का काय म्हणतो मी तुम्हाला? पद्धतशीर लक्षात ठेवा. ते आपण आंतरराज्यीय व्यापार व्यवहार जेव्हा शिकू तेव्हा सर्व लक्षातच येईल. 7 जिल्हे असे आहेत की ज्यांना एक पेक्षा जास्त राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा लागलेल्या आहेत. मग गोंदियाला कुठल्या कुठल्या 2 राज्य, मध्य प्रदेश आणि गडचिरोलीला कुठले 2 राज्य, छत्तीसगड आणि सिंधुदुर्गला दुसरे कोण राज्य, गोवा आणि कर्नाटक. नांदेडला दुसरे कोणते राज्य, कर्नाटक आणि तेलंगणा. बरोबर लक्षात ठेवायचं. पालघरला कोणते 2, गुजरात आणि दमण दीव. बरोबर आहे की नाही? त्यानंतर धुळेला कोणते 2, मध्य प्रदेश आणि गुजरात. आणि नंदुरबारला कुठले 2, मध्य प्रदेश आणि. समजून आलं काय म्हणतो? पद्धतशीर. सर्वात जास्त सीमा लागली आहे मध्य प्रदेशची लागलेली आहे महाराष्ट्राला, आणि सर्वात कमी सीमा लागली तर गोव्याची लागलेली आहे. जिल्ह्यावाईज तुम्ही किलोमीटर नुसार ते पद्धतशीर ठरवून घ्या. बरोबर माहिती का गुगलवर टाकला की भेटून. समजलं काय एवढं? नक्की समजलं काय? काही प्रॉब्लेम? काहीच नाही, कुछ भी नाही, एकदम काहीच नाही काय बा. हो, लक्षातच ठेवायचं, कारण हे सीमेवरचे जिल्हे खूप महत्त्वाचे आहेत. पेपरमध्ये असा प्रश्न येईल की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून महाराष्ट्राचा कर्नाटक बरोबर व्यापार चालतो. प्रश्न काय विचारतील सांगता येत नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की त्यांच्याकडे भरपूर सारे वेज आहेत तुम्हाला विचारण्याचे. तुमच्याकडे एकच आन्सर देण्याचा एकच मार्ग आहे, अभ्यास. एका अभ्यास करणे, हार्डवर्क करणे, दॅट्स इट. समजून आलं काय? मग नाही काय तर तर्क वितर्क तर लागेल की नाही हो, येथे जवळपास एवढे एवढे जिल्हे असतात कर्नाटकच्या सीमेला लागलेले आहे, 4 पैकी एकच आहे. ऑप्शन म्हणूनच 2-3 कटतात राहा. कटतील का नाही? एवढं तरी समजलं पाहिजे. म्हणजे मी सांगत होतो तुम्हाला की याच्याशी रिलेटेड कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात, कुठले क्वेश्चन्स टाकतील ते, म्हणजे जे आपण टॅकल करू शकू. तिथे डोक्यावर हात द्यायचं आपलं काम पडणार. समजून आलं काय? पद्धतशीर बाबत लक्षात येऊ राहिलं पाहिजे बाबा. समजलंय कुठल्या कुठल्या राज्याला कुठल्या कुठल्या जिल्ह्याची सीमा आहे ते समजलं. ओके, ह्या होत्या महाराष्ट्राच्या राजकीय सीमा. कुठल्या सीमा? आता पाहिजे आपल्याला नैसर्गिक सीमा. कुठल्या सीमा पाहिजे? मध्य प्रदेश. गुजरात कोणत्या साईडला? वायव्य. मध्य प्रदेश उत्तर. त्यानंतर छत्तीसगड. कुठे गेला छत्तीसगड? हा, पूर्व. त्यानंतर तेलंगणा आग्नेय. त्यानंतर कर्नाटक दक्षिण आणि गोवा दक्षिणच. दमण दीव वायव्येकडे जाईल. याला जर एक्झॅक्ट आपण म्हटलं तर मग गोवा म्हणजे दिसेल हवी नैऋत्य. कोणचं? हे होय महाराष्ट्राचे राजकीय सीमा. आता येऊ आपण नैसर्गिक सीमेकडे. महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा काय काय? जशी हे पाहिल्या दिशा तशाच दिशेने आपल्याला नैसर्गिक सीमा पाहायच्या आहेत. 8च्या 8ही 4 उपदिशा, 4 मुख्य दिशा, त्या 4ही दिशेने कुठल्या कुठल्या सीमा लागतात ते पाहायचं आहे. ठीक आहे. नाही असेल एखाद्या सीमेला एखाद्या दिशेला सीमा तर त्याचं काही टेन्शन घेत बसायचं नाही. पहिली येऊ आपण उत्तरेकडे. उत्तरेकडे कुठली सीमा आहे भारताची? महाराष्ट्राची नैसर्गिक. बरोबर शिकलो ना आपण. सातपुडा पर्वतरांग. काय? आणि नदी म्हटलं तर तापी. बरोबर आहे की नाही? सातपुडा पर्वतरांग आणि तापी नदी हे आहे महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमा, नैसर्गिक सीमा. पूर्वेकडे येऊ भामरागड, सुरजागड, चिरोली टेकड्या. 3 प्रकारच्या टेकड्या आहेत. पूर्वेकडील सीमा निश्चित करतात महाराष्ट्राची. भामरागड, सुरजागड, चिरोली टेकड्या. बरोबर आहे की नाही? लक्षात ठेवा. बरोबर पद्धतशीर लक्षात ठेवायचं. त्यानंतर येऊ आपण आग्नेयकडे. आग्नेयच ना? नक्की. ओके, कुठली सीमा काय आहे? मी तुम्हाला अगोदर सांगितलं बघू रे, इकडून बुलढाणा जिल्ह्यातून एक नदी येते, मग इथे येते, मग या सीमेवरून वाहते. प्राणिता नदी की पैनिता? पैनगंगा. काय? पैनगंगा. प्राणिता आहे नाही आणि पैनगंगा पैनिता आहे नाही. कुठली?
पैनगंगा. म्हणजे महाराष्ट्राची आग्नेयेकडील सीमा जर आपण ऑलमोस्ट लक्षात घेतली तर कुठली नदी करते? किंवा मग इथे गोदावरी ते इथून आहेच आहे, या साईडला गोदावरी चाललीच चालली, म्हणजे गोदावरी पण आपण लक्षात घेतली तरी काही फरक पडणार नाही. पाहिजे. त्यानंतर दक्षिणेकडे दोन नद्या निश्चित करतात, हिरण्यकेशी आणि तेरेखोलची नदी. या दोन नद्या महाराष्ट्राची दक्षिणेकडील सीमा निश्चित. बाबा इकडे तर तुम्हाला काही सांगायची आवश्यकताच नाही ना. काय आहे तिकडे? अरबी समुद्र आहे. दॅट्स इट. हेच होत महाराष्ट्राच्या सीमा नैसर्गिक. महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा याच आहेत. सर्वात लांब असलेली नैसर्गिक सीमा कुठली? सातपुडा होईल की मग अरबी समुद्र होईल? हा, कारण सातपुडा इथून पुढे इकडे असं पसरलेला आहे, पण हे जे अरबी समुद्र आहे हा पूर्ण या टोकापासून त्या टोकापर्यंत जवळपास 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. नैसर्गिक सीमेपैकी सर्वात मोठी सीमा महाराष्ट्राला कुठली असेल तर ती अरबी समुद्राचीच. मग त्यानुसार अरबी समुद्राची एवढी सीमा आहे म्हणून मग पुढे उद्योगामध्ये, व्यवसायांमध्ये आपल्याला मासेमारी असेल, मिठाचा दुग्ध व्यवसाय असेल, मीठ निर्मिती असेल, शिंपल्यांची निर्मिती असेल, हिऱ्यांची निर्मिती असेल, बरोबर आहे की नाही? सर्वात मोठ्या प्रमाणात मासेमारी, तेल शुद्धीकरण असेल, तेलाच्या विहिरी असतील, जहाज बांधणी असेल, हे सगळे उद्योग आपण त्याच्याशी रिलेटेड आहे ते आपल्याला नंतर शिकावे. समजून आलं काय म्हणतात मी तुम्हाला? पाहिजे. आणि हे इकडे जर आपण लक्षात घेतले विकास वायव्याकडे तर हनुमान डोंगररांग लक्षात ठेवा. कुठली? हनुमान डोंगररांग धुळेच्या जवळपास, धुळे आणि जळगाव धुळे नंदुरबारच्या दरम्यान येते. जवळपास हनुमान डोंगररांग आहे. कुठली डोंगररांग? हनुमान डोंगररांग. पाहिजे. हा, गाढवणा आणि अकराणी टेकड्या आहेत. कुठल्या आहेत? गाढणा आणि अकराणी टेकड्या. गाढणा आणि अकराणी टेकड्या आहेत इथे. उत्तरेकडे सातपुडा किंवा तापी नदी, पूर्वेकडे भामरागड, सुरजागड आणि इथे भंडाऱ्यामध्ये आहे ते टेकड्या आहेत. भंडाऱ्यामध्ये पण टेकड्या आहे जे आपण इकडून ईशान्येकडे लक्षात घेऊ शकतो. भंडाऱ्यामध्ये पण आहे, ते शोधले. भंडाऱ्यामध्ये टेकड्या आहेत. ओके. गायखुरी टेकड्या आहेत. कोणत्या आहेत? गायखुरी टेकड्या. कोणत्या टेकड्या आहेत? गायखुरी टेकड्या. पाहिजे बरोबर. गायखुरी येत असते माहिती आहे तुम्हाला? काय होते खुरी म्हणजे? अच्छा, ते तर चिखल्यामध्ये खात नाही काही. गाय खुरी येणे म्हणजे जिभेवर काटे येतात माहिती आहे तुम्हाला? हो नाही, काहीच्या काही खुरी येणे म्हणजे खुरू. अरे असं होते असेल त्यांच्या खुराला, काही आपल्याला माहित नाही सायंटिफिकली काय आहे त्याचं. पण ते खात नाही काही. ते तोंड जे आहे ते पूर्ण असं काटे आलेले असतात जिभेला. आपल्या जिभेला कसे फोड येतात तसं होते त्याच्यासोबत विचारायचं. आणि त्या टेकड्या आहेत इथे. त्या टेकड्या आहेत भंडारा. म्हणजे ईशान्येकडे लक्षात घेतलं आपण बारीक सारीक गोष्टी, तर आपल्या सर्व गोष्टी लक्षात येतातच येतात, लक्षात येतात. आता सिक्वेन्स मी मांडतो, पाहिजे बरोबर. हा, वायव्येकडे म्हटलं तर हे गाढणा, अकराणी टेकड्या. ठीक आहे. त्यानंतर उत्तर सातपुडा व ईशान्येकडे गायखुरी. त्यानंतर पूर्वेकडे भामरागड, सुरजागड आणि चिरोली टेकड्या. आणि जंगल कोणतं आहे? गडचिरोली. शोधायचं सांगितलं होतं, शोध जा. त्यानंतर पूर्वेकडून येऊ आपण आग्नेय. आग्नेयमध्ये जवळपास पैनगंगा. कुठली नदी? पैनगंगा. त्यानंतर दक्षिण हिरण्यकेशी आणि तेरेखोल. त्यानंतर इकडे आलो तर आपण पुढे बस दक्षिणकडे याची काही गरज नाही. पश्चिम
हे होत वगैरे नैसर्गिक सीमा, ह्या होत राजकीय सीमा, ह्या होत नैसर्गिक सीमा. महाराष्ट्राच्या प्रश्न दोन्हीवर पेपर मध्ये आलेला आहे आणि येणार आहे. पाहिजा बरोबर समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला. ह्या नैसर्गिक सीमा आणि ह्या राजकीय सीमा आणि ते सगळं त्याच्या मागचं होय महाराष्ट्र. महाराष्ट्राचं स्थान हे इथे लिहिलं. महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार, महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम हे पण लिहिलेलं आहेच. समजून आलं काय. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे. 30,77,13 चौरस किलोमीटर. किती आहे. 30,77,13 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा भारतात क्रमांक तिसरा. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तिसरा. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. लोकसंख्येच्या दृष्टिकोनात महाराष्ट्र भारतात दुसरा. बरोबर आहे की नाही. पहिला कोण. उत्तर प्रदेश. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तिसरा आहे. भारताचं एकूण जगापैकी क्षेत्रफळ 2.42 आहे, तर त्यापैकी महाराष्ट्र क्षेत्रफळ आहे 9.36. ठीक आहे. पद्धतशीर सर्वच सर्व असं लक्षात राहिलं पाहिजे. जिल्हे किती, तालुके किती, प्रशासकीय विभाग किती, प्राकृतिक विभाग किती आणि प्रादेशिक विभाग किती. महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली तेव्हापासून तर आतापर्यंत. ओके. आता जेवढे शिकलो आता उद्यापासून त्याच्या मधातलं शिकावं लागते. उसके बीच में का मिडल ऑफ द महाराष्ट्र. बरोबर आहे की नाही. मग त्याच्यामध्ये मृदा आली, पर्जन्य आलं, वने आले, खनिजे आले. वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार खनिजे डिवाइड करून वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी मृदा. त्यानंतर प्रादेशिक विभाग आणि प्राकृतिक विभाग हे पण दोन्ही शिकावे लागतात. कशाच्या बेसिसवर तयार झाले हे विभाग हे आपल्याला शिकावं लागतं. समजून आलं काय. समजलं हे नक्की.